आणि बापूंच्या पाठीमागं आता सध्या क्रांतिसिंह त्यांचा मुलगा उभारलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवतात. चांगल्या मतानं ते निवडून येणार आहेत, कारण सगळ्याच पक्षांचा त्याला पाठिंबा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे या खोऱ्यातील बापूंच्यावर प्रेम करणारे अनेक जुनी माणसं, नवीन तरुण मंडळ, नवीन तरुण मुलं ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळं क्रांतिसिंह हा 100% निवडून येणार. संपत बापूंच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 2 वेळा आमदारकी त्यांनी भोगलेली आहे. बापूंची कामं आणि त्यावेळी आम्ही सुद्धा त्यांचा प्रचार आम्ही स्वतःची भाकरी बांधून आम्ही आता ज्या निवडणुकीमध्ये पैशाच्या उधळपट्टी अशा त्यावेळेला काय होत नव्हत्या. त्यावेळच्या निवडणुका एकतर्फी किंवा चांगल्या पद्धतीने होत्या. दोन्ही पार्टी सुद्धा जर असली राजकीय लोक तरीसुद्धा असलं काय घाणेरडं राजकारण त्यावेळेला नव्हतं. आणि आता सध्या जे राजकारण चालू आहे हे सगळं पैसे देणं घेणं हे, परंतु अजूनसुद्धा काही लोक जुने आहेत, त्या पैशाला शिवणारे सुद्धा नाहीत किंवा पैशाला मोलणारे सुद्धा नाहीत. ज्याचं काम चांगलं झालेलं आहे, ज्यांनी काम केलेलं आहे त्या व्यक्तीला अजूनही लोक मानतात आणि अजूनही बापूंना लोक मानणारे आहेत. 100% क्रांतिसिंह पाटील निवडून येणार.